तर कसे आहात मंडळी तुम्ही सगळे? आशा करतो सगळे व्यवस्थित झालं. इथं सकाळी बेला उठलेली, तिला मस्त मसाज केली, त्यानंतर तिने ती मस्ती चालू केली. आईला म्हटलं ही का ऐकायची नाही. नंतरून तिला खायला दिलं, ती का खायानाच. म्हटलं खायचं आहे तर खा, नाही तर चाललो मी माझी गाडी वॉशिंग करायची आणि परत सर्व्हिसिंग करायची. गाडी सर्व्हिसिंगला आलो इथं डॉक्टर आणि ते. आणि हे मनोज भाऊ सकाळी सकाळी बिझनेस चालू केला यांचा कॉल सेंटरचा. आपल्या बाईकच्या डॉक्टरने चालता बोलता लगे आपल्या गाडीचे पोट पण खोलले, लगेच साईडला ठेवले. डॉक्टरने असलं पटापट काम चालू केलं ना आपल्या. डॉक्टर पण आमचे मोठे रायडर आहे. आणि मी इकडे बसलो बघा. डॉक्टरने आपल्या कोबऱ्याचं लगेच हृदय काढलं आणि चेक केलं व्यवस्थित आहे का नाही. लगेच नंतर तिच्यात रक्त टाकायला चालू केलं काम, म्हणजे ऑइल टाकतायत जस्ट जोकिंग. नंतर आम्ही रेक्सलेटर वायर घ्यायला गेलो, मी आणि ओमकार. मग डॉक्टर तेवढं टाकीज लावत होता. टाकी म्हणजे हा कोबऱ्याचं पोट. त्यांनी हे खोललं, याच्यातलं जरा एक पार्ट सरकलेला तो सरळ केला आणि परत मग घेतलं डॉक्टरने जोडायला. आणि हे काय डॉक्टरचं दुकान आहे. इकडं मंगेशच्या वॉशिंग सेंटरवर आलो. नीरज आणि मी मस्त माझी बाईक धुवून काढली एकदम चमचमीत. आपली मस्त बाईक वगैरे धुवून झाली होती. तेवढा त्या पिके भाऊनी यांचं काय चालू होतं काय माहिती, हा नट खोलत होता. असं मंगेश त्याच्या गाडीची स्क्रबिंग करत होता आणि हा चंगू आणि मंगू असे बघत होते काय वेगळंच करतो काहीतरी. नंतर आम्ही निघालो धनेश्वर मंदिरात आलो, दर्शन घेतलं. नीरज आणि पिके असं आहे ना काही कांड करूनच ठेवतात. आता त्यांनी गाडी लॉक करून ठेवली आणि चावी दुसरी लागत नाही. अरे हो, मी ऐकव की काय फटाके कुठे मग काय लगेच ओंकार भाऊ झाले ना फायर. त्यांनी केले त्यांचे फटाके चालू गाडीचे. त्यांना रात्र राहू का दिवस राहू, जिथे गाणे वाजले लगेच तिथे नाचायला चालू पडतात. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बघत राहा, फॉलो करायला विसरू नका.